Okay. Good afternoon, everybody. Can you hear my voice? Yes, ma'am. Yes, ma'am. So there was I have told that there was a test on unit number 1, but we will see it when to conduct. Today we will take the second unit, that is understanding the harmony in human being and harmony in myself. This is the second unit. Related to first chapter, any difficulty is there? Related to first chapter, any difficulty is there? No, ma'am. Okay. So we go for the second unit, that is understanding the harmony in human being, harmony in myself. So as we in the first chapter we have discussed about all the concept related to that is value education, म्हणजे नक्की काय आहे, त्याची बेसिक गाइडलाइन्स. काय झालं? Please mute yourself. Okay. So value education म्हणजे नक्की काय आहे, त्याचे गाइडलाइन्स काय आहेत, कंटेंट काय आहे, आणि सेल्फ एक्सप्लोरेशन आपण बघितलं होतं. सेल्फ एक्सप्लोरेशनची प्रोसेस काय आहे, कंटेंट काय आहे, ते आपण पहिल्या चॅप्टर मध्ये बघितलं होतं. आता सेकंड चॅप्टर हा डील करतो आहे हार्मोनी इन ह्युमन बीइंग किंवा हार्मोनी इन मायसेल्फ. आपले 4 लेवल आहेत बघा. 4 लेवल कुठले कुठले आहेत? मायसेल्फ, सेकंड इज फॅमिली, सोसायटी, and fourth is what? That is nature. मग त्यालाच धरून तुमचे 4 युनिट्स आहेत. पहिला जो आहे तो ओव्हरऑल व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे काय आहेत, गाइडलाइन्स काय आहेत, त्यामध्ये कंटेंट काय आहेत ते आपण बघितले होते. सेल्फ एक्सप्लोरेशन प्रोसेस. आता हा दुसरा युनिट जो आहे तो स्टार्ट होतो आहे पहिली लेवल तुमची हार्मोनी इन मायसेल्फ, दॅट इज हार्मोनी इन ह्युमन बीइंग. ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ते आपण पहिल्या चॅप्टर सेकंड चॅप्टर मध्ये बघणार आहोत. तिसरा चॅप्टर जर पहिला मायसेल्फ असेल तर तिसरा चॅप्टर काय असू शकतो? हार्मोनी इन फॅमिली. ओके, अँड सोसायटी. आणि चौथा चॅप्टर जो आहे तो काय असणार आहे? हार्मोनी इन
nature. Nature. Okay, so that is your fourth chapter dealing with the levels. आणि त्यामध्ये हार्मोनी आपण कशी साधायची आहे ते आपल्याला बघायचं आहे. सुसंवाद कसा घडवायचा आहे स्वतःमध्ये तो आपल्याला काय. मग यामध्ये कंटेंट काय आहे ते आपण पहिलं बघूया. ओके, मग पहिलं जे कंटेंट आहे ते काय आहे, अंडरस्टँडिंग द ह्युमन बिंग. समजून घ्यायचं आहे ह्युमन बिंग म्हणजेच काय आहे. ही इज नॉट ओनली अ सिंगल पार्ट. ह्युमन बिंग म्हणजेच नुसता एक सिंगल पार्ट नाहीये, तर इट इज अ को एक्झिस्टन्स. ह्युमन बिंग को एक्झिस्टन्स ऑफ व्हॉट, सेंटियंट आय अँड द मटेरियल बॉडी आय. म्हणजेच ह्युमन बिंग ही इज नॉट अ सिंगल बट इट इज मेड अप ऑफ व्हॉट. त्याचं सहअस्तित्व आहे. कुणाबरोबर आहे सहअस्तित्व, दॅट इज फर्स्ट इज आय, I. सेंटियंट आय. आणि दुसरं म्हणजेच काय, जे दिसत आहे दॅट इज मटेरियल अँड दॅट इज Body. नथिंग बट बॉडी. ओके, मग आपल्याला या दोघांच्या पण काय करायचं आहे, गरजा काय आहेत. गरजा वेगवेगळ्या आहेत, लक्षात घ्या. बॉडीच्या गरजा वेगळ्या आहेत आणि सेल्फच्या गरजा वेगळ्या आहेत. मग ते सेकंड पॉइंट मध्ये आपण बघणार आहोत. सेकंड पॉइंट मध्ये बघणार आहोत की आपल्याला समजून घ्यायचं आहे, अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे नीड्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. गरजा काय आहेत सेल्फच्या आणि बॉडीच्या ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग जेव्हा आपण नीड ऑफ सेल्फ म्हणतो म्हणजेच काय आहे, सेल्फला नेहमी काय वाटत असतं आहे, ही हॅज द फिलिंग ऑफ, ही वॉन्ट द फिलिंग ऑफ व्हॉट, दॅट इज हॅपीनेस. दॅट इज नथिंग बट नीड ऑफ सेल्फ इज व्हॉट, सुख. हॅपीनेस म्हणजेच काय मराठीमध्ये, सुख. आणि बॉडीच्या गरजा काय आहेत, दॅट इज नथिंग बट व्हॉट एव्हर द वर्क वी आर गोइंग टू डू, whatever the activity the body is going to perform, that time he is require what, he require the physical quantity to complete the activity. He make use of what, the physical facilities available, physical facilities which are available to perform his activity, to complete his activity, to fulfill his activity. ओके, मग त्या ज्या फिजिकल फॅसिलिटी आहेत मग ते काय पण असू शकणार आहेत. ट्रान्सपोर्टसाठी व्हेकल यूज करतो आहे. नंतर आपण वेगवेगळे फिजिकल फॅसिलिटी जे घरात आहेत, फ्रीज आहे, टीव्ही आहे, दैनंदिन कामासाठी जे त्याचे काम आहेत, गरजा आहेत ते पूर्ण करण्यासाठी बॉडी काय यूज करते आहे, फिजिकल फॅसिलिटी. मग त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो आहे, सुविधा. त्याला आपण म्हणतो काय मराठीमध्ये, सुविधा. मग गरजा काय आहे सेल्फ आणि बॉडीच्या, सुख आणि सुविधा. हे सेकंड पॉइंट आहे. थर्ड पॉइंट मध्ये आपण काय बघणार आहोत, हु इज गोइंग टू रीड द थर्ड पॉइंट, who is going to read the third point, why there is a black. पूर्ण स्क्रीन दिसते का तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. सो मग कोण रीड करणार आहे थर्ड पॉइंट? So there will be interaction from both the side, my as well as yourself. So what is that third point? Body is an instrument.
कशाची इन्स्ट्रुमेंट आहे? आयचे. आणि ब्रॅकेट मध्ये काय लिहिलं आहे? Being the door, seer and enjoyer. येस. आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? अंडरस्टँडिंग द बॉडी. बॉडी एक काय इन्स्ट्रुमेंट आहे? कशाची इन्स्ट्रुमेंट आहे? आयची. लक्षात घ्या, ह्युमन बिंग म्हणजेच काय आहे? दोन पार्ट मध्ये आहे. फर्स्ट इज द बॉडी आणि दुसरं काय आहे? सेल्फ. मग सेल्फ जो आहे तो काय करतो आहे? इन्स्ट्रक्ट करतो आहे. प्रत्येक वेळेस कुठलीही ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी सेल्फ काय करतो आहे? इन्स्ट्रक्ट करतो आहे. कुणाला इन्स्ट्रक्ट करतो आहे? बॉडीला इन्स्ट्रक्ट करतो आहे. सजेशन देतो आहे की असं काम कर, तसं काम. त्याप्रमाणे बॉडी ऍक्ट होती आहे. बॉडी ऍक्ट होतो आहे. आपल्याला जरी तहान लागलेली आहे, समजा सेल्फला काय आहे? फिलिंग कशाची आलेली आहे? पाणी पिण्याची फिलिंग आलेली आहे, तहान लागलेली आहे त्याला. मग व्हॉट ही इज टेलिंग द बॉडी? बॉडी काय करते? इन्स्ट्रक्ट करते आहे आय बॉडीला की पाण्याचा ग्लास असेल समोर तर तो उचल आणि पी. म्हणजे दॅट इज नथिंग बट व्हॉट आय गिव्ह द इन्स्ट्रक्शन अँड द बॉडी ऍक्ट ॲज अन इन्स्ट्रुमेंट. ऍक्ट ॲज अन व्हॉट? इन्स्ट्रुमेंट. सो हिअर इट इज रिटन. मग समजून घ्यायचं आपल्याला की बॉडी हा इन्स्ट्रुमेंट आहे. कुणाचा? आयचा. मग आय काय काय इन्स्ट्रक्शन देत आहेत, कशा पद्धतीनं बॉडी ऍक्ट होत आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग ते समजून घेताना आपल्याला 3 ह्याच्यामध्ये आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. आय बिंग द डोर, सीन अँड एन्जॉयर. त्याला मराठीमध्ये काय म्हणू शकतो? आय बिंग द, हे सिलेबस सांगताना पण सांगितलं होतं. आय बिंग द डोर, सी आणि एन्जॉयर. म्हणजेच काय म्हणू शकतो मराठीमध्ये? आय कर्ता, दृष्टा आणि उपभोक्ता असणे. यस. आय बिंग द कर्ता, द्रष्टा आणि भोक्ता. ओके, हे आपल्याला समजून घ्यायचंय त्यावेळेस. हे जेव्हा आपण बॉडी ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ आय या त्यामध्ये 3 क्रिया हे समजून घ्यायच्या आहेत. कर्ता, द्रष्टा आणि भोक्ता. ते कसं होतं त्यावेळेस, कसं बॉडी ऍक्ट होती इन्स्ट्रुमेंट, ते आपल्याला बघायचंय. चौथा पॉइंट काय आहे? Who will read? चौथा पॉइंट काय आहे? हा बोला. Understanding the characteristics and activities of I and harmony in I. म्हणजे आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? जे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ऍक्टिव्हिटीज. आता ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या आहेत, लक्षात घ्या. आयच्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे सेल्फच्या ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या आहेत आणि बॉडीच्या पण ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या आहेत. आणि मग सुसंवाद कसा घडतो आहे त्या बॉडी आणि आय मध्ये जेव्हा ऍक्टिव्हिटी परफॉर्म करते आहे? मग ते कॅटेगरायझेशन आहे ऍक्टिव्हिटी मध्ये. 3 कॅटेगरायझेशन आहे. ज्या ऍक्टिव्हिटी बॉडीमध्ये होत आहेत, ज्या ऍक्टिव्हिटी बॉडी आणि सेल्फ मध्ये होत आहेत आणि ज्या ऍक्टिव्हिटी सेल्फ मध्ये होत आहेत, असे 3 कॅटेगरी आहे ऍक्टिव्हिटीज. क्लासिफिकेशन ऑफ ऍक्टिव्हिटी. ज्या बॉडीमध्ये होत आहेत त्या ऍक्टिव्हिटी ओनली बॉडी इज रिस्पॉन्सिबल. ओके. सेकंड काय आहे? दोन्हीमध्ये सेल्फ आणि बॉडीमध्ये पण होणाऱ्या ऍक्टिव्हिटी म्हणजे दोघांचं पण पार्टिसिपेशन लागते. आणि तिसरं काय आहे? ओनली सेल्फ इज सेल्फ. मग त्या ऍक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या आहेत आणि त्या आपण कशा होत्या आहेत ते आपल्याला, त्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्या ऍक्टिव्हिटीज काय आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि सुसंवाद कसा होतो त्यावेळेस ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. बॉडी आणि आय मध्ये सुसंवाद हा कसा होतो आहे ते आपल्याला समजून घ्यायचा आहे. नंतर सेकंड लास्ट पॉइंट कोण म्हणत आहे? सेकंड लास्ट पॉइंट हा बोला. दोघींपैकी कोणीतरी येताना सांगा. Understanding the harmony of I with the body, Sanyam and Swastha, correct appraisal of physical needs, meaning of prosperity in detail. येस. सो समजून घ्यायचं आहे. म्हणजे मी आता सांगितलेल्या ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या आहेत आय आणि बॉडीच्या. मग त्या ऍक्टिव्हिटी परफॉर्म करताना सुसंवाद हा बॉडी मध्ये आणि आय मध्ये कसा घडतो आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग त्यावेळेस जेव्हा आपण हे समजून घेतो आहेत ऍक्टिव्हिटीज आणि सुसंवाद आय आणि बॉडीमध्ये, त्यावेळेस 2 कन्सेप्ट आपल्याला शिकायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. त्या म्हणजे संयम म्हणजे काय आणि स्वास्थ्य म्हणजे काय. ओके. आणि त्याच्या बरोबरच जेव्हा स्वास्थ्य आणि संयम आपण घेतो आहे त्यावेळेस फिजिकल नीड्स आणि प्रॉस्पेरिटी पण आपल्याला थोडीफार त्यामध्ये बघायची आहे डिटेलमध्ये, जे आपण बघितलेले आहेत अगोदर. फिजिकल नीड्स काय आहेत, प्रॉस्पेरिटी काय आहे, खरं त्याला लागून आपल्याला हे डिस्कस करायचं आहे.
नंतर लास्ट पॉइंट काय आहे तेच आहे प्रोग्राम टू एन्श्योर संयम आणि स्वास्थ्य. प्रोग्राम्स किंवा मेथड्स कुठले कुठले आहेत संयम आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी खात्री करण्यासाठी ते कुठले कुठले आहेत ते आपल्याला यामध्ये समजून घ्यायचे आहेत. वेगवेगळे प्रोग्राम्स असतील मेथड्स असतील स्वास्थ्य कसं राखायचं संयम कसं राखायचं मग ते आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. व्हॉइस माझा हे आहे ना येतोय ना व्हॉइस ऑडिबल आहे ना मॅम Yes, लाऊडली yes. बोल. लाऊडली बोलू. ओके ब्रेक होतोय मॅम. ब्रेक होतो. ब्रेक होत आहे. आज मी कॉलेजमध्ये नाहीये घरून घेते त्यामुळे थोडंसं आजच्या लेक्चरला हे करा. ओके नाउ व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्स. ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच काय आहे या चॅप्टर मधले ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ओके ते आपल्याला बघायचे आहेत. ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस चॅप्टर दॅट इज नथिंग बट व्हॉट एव्हर वी आर गोइंग टू सी आणि त्यातनं तुम्हाला काय मिळणार आहेत ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते आपल्याला बघायचंय. मग तेच आहे जे काय पॉइंट्स मी अगोदर डिस्कस केलेले आहेत सिलेबस मध्ये तेच इथं आपल्याला फक्त ते सांगायचे आहेत. पहिलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की इंट्रोडक्शन आहे की बाबा सेल्फ आणि ह्युमन बिंग म्हणजे काय आहे सेल्फ आणि बॉडी दॅट इज को एक्झिस्टन्स ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. समजून घ्यायचे आहेत सेल्फ आणि सेल्फच्या नीड्स काय आहेत बॉडीच्या नीड्स काय आहेत ऍक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या आहेत. नंतर बॉडी ऍज अ मटेरियल बॉडी आणि सेल्फ ऍज अ कॉन्शियस एंटिटी आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि अंडरस्टँडिंग द बॉडी ऍज अन इन्स्ट्रुमेंट आहे. मग हे सगळं तेच आहे जे पॉइंट्स मी सिलेबस मध्ये डिस्कस केलेले आहेत. आता आपण पहिल्या पॉइंटला जाऊया. पहिला पॉइंट मी काय म्हणते आहे आपल्याला आता पहिला पॉइंट काय डिस्कस करायचा आहे ह्युमन बिंग ऍज अ को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. ह्युमन बिंग ऍज अ को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. सो व्हॉट इज गिवन हियर सी. Okay. Human being is more than just a body. Human being is more than just a body. He is coexistence of both. Self. Self ला काय काय दिलेले बघा इथं आय जीवन आणि बॉडी. ओके सेल्फलाच आपण काय म्हणू शकतो आय आहे अलाइव्हनेस म्हणजे सेल्फ आहे आणि जीवन म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे सेल्फला. अलाइव्हनेस जीवन आय हे सगळे कशाची नावं आहेत सेल्फची नावं आहेत. आणि दुसरं काय आहे the second part that is coexistent part is nothing but body. So there is always exchange of information. There is always exchange of information between these two. There is always exchange of information. नेहमी त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन शेअर केली जाते कुणामध्ये आय आणि बॉडी मध्ये. ओके आणि our body act according to the suggestion given by self. सेल्फ हे इन्स्ट्रक्शन देता आहे सजेशन देता आहे आणि त्याप्रमाणे बॉडी ऍक्ट होते आहे ऍज अन इन्स्ट्रुमेंट. ओके सो हिअर इट इज गिव्हन ह्युमन बिंग म्हणजेच काय आहे दोन पार्ट मध्ये आहे. फर्स्ट इज फिजिकल बॉडी अँड द सेकंड जे आपल्याला दिसतं आहे फिजिकल बॉडी अँड द सेकंड इज नथिंग बट अलाइव्हनेस जीव आय आणि सेल्फ. जीवन म्हणू शकतो आय म्हणू शकतो सेल्फ म्हणून. ऑल ह्युमन बिंग have the feeling of happiness, sorrow, pain, excitement. All are experienced by whom? That is nothing but I and not the body. मग जे काय फिलिंग आहे व्हॅल्यूच्या ज्या काय फिलिंग्स आहेत दॅट इज नथिंग बट आता इथे आपण बघणार हॅपीनेस म्हणजे काय आहे ज्या फिलिंग्स आहेत आपल्याला कुठलाही काम केल्यानंतर जे फुलफिल केल्यानंतर एक प्रकारचं सुख आपल्याला मिळतं आहे हॅपीनेस मिळतं आहे ते कोण फील करता आहे दॅट इज नथिंग बट आय. जे सॉरो पेन मिळतं आहे एक्साइटमेंट होती आहे ते कोण एक्सपिरियन्स करता आहे दॅट इज नथिंग बट आय. whatever the respect we are getting, whatever the trust we have, whatever the after that whatever the 9 values that we are going to see glory, gratitude, love, all these feelings they are experienced by what? That is nothing but I. कोण एक्सपिरियन्स करते ते आय एक्सपिरियन्स करते नॉट द बॉडी. लक्षात
Now, the need of eye and body. What are the needs of eye and body? The need of eye, गरज काय आहे किंवा गरजा काय आहेत आईच्या, की त्याला नेहमी काय वाटतं आहे, सुख असावं, दॅट इज नथिंग बट. कुठलंही आपण आपले बेसिक ऍस्पिरेशन पूर्ण झाल्यानंतर आईचे नीड्स काय आहेत, त्याला काय वाटतं आहे, काय मिळायला पाहिजे आहे, हॅपीनेस, दॅट इज नथिंग बट सुख. while the need of body, that is nothing but physical facility, that is nothing but सुविधा. फिजिकल फॅसिलिटी, दॅट इज नथिंग बट वॉट, सुविधा. जे काय आपलं कुठलंही काम पूर्ण करतो आहे, मग आपण कुठल्या कुठल्या फिजिकल फॅसिलिटी यूज करतो आहे, ते म्हणजेच काय, सुविधा. मग इथे एक डायग्राम घेत दिलेली आहे. ह्युमन बिंग म्हणजेच काय, दोन पॉइंट आहेत त्यामध्ये, एक आहे बॉडी आणि दुसरा आहे आय. मग आयला फिलिंग कशाची आहे, दॅट इज नीड काय आहे आयची, दॅट इज नथिंग बट Happiness. सुख, दॅट इज हॅपीनेस. आणि बॉडीची नीड काय आहे, दॅट इज नथिंग बट फिजिकल फॅसिलिटी, किंवा आपण म्हणू शकतो सुविधा. सुविधा. नाउ अंडरस्टँडिंग द नीड ऑफ सेल्फ अँड द नीड ऑफ बॉडी. आपल्याला समजून घ्यायचं आहे नीड ऑफ सेल्फ आणि नीड ऑफ बॉडी काय आहे. त्यासाठी एक मी चार्ट बनवलेला आहे. हा तो सगळ्यांनी तुम्ही ड्रॉ करायचा आहे तुमच्या नोटबुक तुम्ही प्रिपेअर केलेली आहे का? Yes, ma'am. ओके. येस मॅम. मग आता मी 5 मिनिटं तुम्हाला वेळ देते सगळ्यांना. मस्तपैकी ही डायग्राम काढा. त्यामध्ये हेडिंग द्या, अंडरस्टँडिंग माय सेल्फ ॲज अ को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. मेक 4 कॉलम्स. आणि त्यामध्ये पुन्हा एका कॉलम मध्ये नीड्स लिहा, ऍक्टिव्हिटीज लिहा. तिसऱ्या टाईप लिहा तिसऱ्यामध्ये. आणि नीड्स मध्ये पुन्हा 4 कॉलम आहेत. ऍक्टिव्हिटी मध्ये 2 कॉलम्स आहेत, 2 रोज आहेत, आणि टाईप मध्ये 1 रो आहे. सो यू कॅन ड्रॉ दिस. आय एम गोइंग टू लुक, जे कोण ड्रॉ करता आहे, जर मला वाटलं मी व्हिडिओ ऑन करून बघू शकेल, त्यांना सांगेन मला दाखवा म्हणून. So I will give you 5 minutes. Please need write it, and depending upon this table we are going to discuss. नीड काय आहेत आयच्या, ते कशा आहेत, क्वालिटेटिव्ह आहे का क्वांटिटेटिव्ह आहे, नीड्स कशा फुलफिल होतात. आतापर्यंत मी तुम्हाला काही लिहायला लावलं नाही, फक्त एक टेबल आहे. यू कॅन राईट डाऊन दिस टेबल सो दॅट इट विल बी, तुमच्या हातून ते जात आहे. आणि कुठलीही गोष्ट जर तुम्ही लिहून काढली तर ती चांगली तुमच्या लक्षात राहते, हे माझं आहे असं मत. Mathematics also, if you only see it, it is not enough. You have to write in the paper, practice it, then and then that problem will be what fit in your mind. In the similar way, some points are there that it should be given time to write. I will give you 5 minutes, write it.
कुणाल यादव रेस केला होता का hand तुम्ही? कुणाल यादव okay, finish with the table. No, ma'am. Yes. कुणाल यादव हँड रेस केला होता का? मॅडम ते चुकून झालं. Okay, finish. Now raise your hand, those who have written in your notebook. ज्यांनी नोटबुक मध्ये लिहिलेलं आहे त्यांनी पटदिशी रेस करा हँड. बाकीच्यांनी लिहिलं नाही का? रोल नंबर 3, 6, 8, 9 रेस करा हँड. So now we are going to see the needs first. That is nothing but what are the needs. Needs काय आहेत आयच्या? तर needs काय आहेत आयच्या? That is nothing but happiness. Okay. So happiness कधी मिळणार आहे किंवा आपल्याला हॅपीनेस म्हणू शकतो. आपले नीड्स गरज काय आहे आयची? हॅपीनेस आहे, ट्रस्ट आहे, रिस्पेक्ट आहे. ओके, ट्रस्ट आहे, रिस्पेक्ट आहे, ह्या तुमच्या नीड्स आहेत किंवा गरजा आहे आयच्या. म्हणजेच काय म्हणू शकतो आहे त्या फिलिंग्स आहेत. त्या फिलिंग्स कुठल्या कुठल्या आहेत? व्हॅल्यूच्या फिलिंग्स आहेत. जे आईला वाटतं आहे की आपल्याला ते आईला मिळावं किंवा त्याच्या त्या गरजा आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत? हॅपीनेस आहे, ट्रस्ट आहे, रिस्पेक्ट आहे. ज्या काही 9 व्हॅल्यूज आपण शिकणार आहोत त्या व्हॅल्यूज आहेत. व्हॅल्यू बेस्ड नीड्स आहेत त्याच्या कुणाच्या? आयच्या. तसंच बॉडीच्या नीड्स कशा आहेत? दॅट इज नथिंग बट फिजिकल फॅसिलिटी. फिजिकल फॅसिलिटीज म्हणजेच काय आहे? व्हॉट एव्हर आवर बेसिक नीड्स आर दे. बेसिक नीड्स काय आहेत? फूड आहे, क्लोथिंग आहे, शेल्टर आहे. So these are nothing but the needs of what? Body. These are nothing but needs of the body. For that, I have prepared one slide that we will see. Okay. So human body requires food for nourishment. Human body ला require काय आहे? फूड लागतं आहे. इंटेक करतोय तो फूडचा. मग ते कशासाठी लागतं आहे? बॉडीचे हेल्दी मेंटेन करण्यासाठी, नरिशमेंट होण्यासाठी. ओके. क्लोथ कशासाठी लागतं आहे? प्रोटेक्शन साठी. आणि हाऊस कशासाठी लागतं आहे? शेल्टर, राहण्यासाठी. सो दिस आर कॉल्ड फिजिकल फॅसिलिटी. दॅट इज नथिंग बट सुविधा. Whereas the need of I is living in the state of what? Happiness. त्याच्या गरजा काय आहेत? की त्याला त्या स्टेट मध्ये राहायला आवडतं. कुठल्या? ज्या स्टेट मध्ये हॅपीनेस मिळतं आहे, सुख मिळतं आहे.
as well as it is having the feeling like trust, respect that gives us the happiness. त्याला व्हॅल्यू बेस्ड फिलिंग पण त्याची गरज आहे आणि त्या गरजा पूर्ण झाल्या की त्याला काय मिळत आहे, आनंद मिळतो आहे, हॅपीनेस मिळत आहे. मग रिस्पेक्ट एकाकडनं मिळाला, आपल्याला ट्रस्ट मिळालं तर आपल्याला एक आनंद मिळतो, सुख मिळत आहे. तसंच ग्लोरी, ग्रॅटिट्यूड, लव्ह फिलिंग मिळाली तर आपल्याला काय मिळत आहे, हॅपीनेस म्हणजे सुख मिळत आहे. आणि त्याला ते नीड आहे आयची की त्याला त्या स्टेट मध्ये राहायला आवडतं. हॅपीनेस किंवा सुख जिथनं मिळत आहे मग ती फिलिंग कुठली येते, कुणाकडनं येते, रिस्पेक्ट, ट्रस्ट हे मिळालं की आपल्याला ती फिलिंग येते हॅपीनेसची किंवा सुखची. मग हे झालेलं आहे नीड्स, या काय आहेत गरजा आयच्या आणि बॉडीच्या. दुसरा पॉइंट जो आहे तो आहे हॅपीनेस क्वालिटेटिव्ह आहे का क्वांटिटेटिव्ह आहे. म्हणजे ज्या काय म्हणू शकतो आपण नीड्स आहेत आयच्या, दॅट इज हॅपीनेस म्हणजे सुख, त्या क्वालिटेटिव्ह आहेत का क्वांटिटेटिव्ह आहेत. हॅपीनेस जर तुम्ही बघितले, हॅपीनेस किंवा रिस्पेक्ट, ट्रस्ट हे काय आहे, दे आर नॉट क्वांटिटेटिव्ह. ते आपण मेजर करू शकत नाही, पण बघू पण शकत नाही, मेजर पण करू शकत नाही. सो दे आर व्हॉट क्वालिटेटिव्ह, व्हॅल्यू बेस आहेत, ते सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या. क्वालिटी आहे. So it is nothing but it is qualitative. मग happiness is what qualitative, whereas ज्या काही physical facilities आहेत किंवा म्हणू शकतो आपण फूड फॉर नरिशमेंट, मग फूड किती इंटेक घ्यायचा आहे किंवा फूड आपण बाजारात आणतो आहे, फळं आणतो, भाज्या आणतो, आपल्याला माहिती आहे त्याचं प्रमाण 3 किलो 2 किलो. नंतर जे काय आपण क्लोथ वापरतो आहे मग ते किती साईज आहे आपल्याला ते माहिती आहे, किती मीटर लागतं आहे ते पण माहिती आहे. मग नंतर जे हाऊस आपण ज्यामध्ये राहतो ते किती स्क्वेअर फीटचा आहे, किती त्याला हे लागते, सगळं आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण ते मेजर करू शकतो. ओके, यू कॅन मेजर इट. सो इट इज नथिंग बट इट इज व्हॉट क्वांटिटेटिव्ह. फिजिकल फॅसिलिटी ज्या काही सुविधा आहेत त्या क्वांटिटेटिव्ह आहेत, बट हॅपीनेस इट इज व्हॉट क्वालिटेटिव्ह. म्हणजे त्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. ओके, आपण मेजर करू शकत नाही. 3 kg ट्रस्ट आहे आपल्याकडे असं म्हणू शकत नाही, 3 किलोचा हॅपीनेस मिळाला आहे असं पण म्हणू शकत नाही. म्हणून ते क्वांटिटेटिव्ह नाहीये, ते क्वालिटेटिव्ह आहे. क्वालिटी दाखवतो ती. ओके, सो इट इज क्वालिटी. सो द सेकंड पार्ट दॅट इज नथिंग बट सी हियर. इन क्वांटिटी नीड्स आर व्हॉट, नीड्स ऑफ आय आर व्हॉट क्वालिटेटिव्ह आणि नीड्स ऑफ बॉडी म्हणजे काय आहे, क्वांटिटेटिव्ह आहे. ओके, आता चौथा पॉइंट जो आहे नीड्स are fulfilled by the need of happiness, the need of happiness, the need of happiness, that is sukh is continuous. The need for physical facility is intermittent. Example, need of respect is continuous but need for food is temporary. म्हणजे आपण कुठे पण बाहेर जातो किंवा कुठं पण गेलो तर आपल्याला वाटतं आहे की तिथे रिस्पेक्ट मिळावा, दरवेळेस असं वाटतं आहे. ओके, दॅट इज द नीड ऑफ रिस्पेक्ट इज व्हॉट कंटिन्यूस, बट द नीड ऑफ फूड इज व्हॉट टेम्पररी. म्हणजे दिवसभरात आपले टाइम फिक्स केलेला आहे, एक टाइम टेबल आपल्याकडे फिक्स आहे की बाबा सकाळचा नाश्ता, नंतर दुपारचं जेवण, नंतर संध्याकाळी पुन्हा थोडंसं खायचं, की कंटिन्युअस आपण खातच राहतो आहे, एकही टाइम वेस्ट न करता. तसं होत नाही. सो नीड ऑफ फूड इज व्हॉट, इट इज टेम्पररी, बट देअर द नीड ऑफ हॅपीनेस. आपल्याला दरवेळेस वाटतं आहे की आपल्याला काहीही केलं, कुठलंही काम केलं, कुठलीही सिच्युएशन हँडल केली की आपल्याला वाटतं आहे की त्यातनं सुख मिळावं. म्हणजे ही जी नीड ऑफ आयचं आहे ते काय आहे, हॅपीनेस किंवा सुख हे काय आहे, कंटिन्युअस वाटत राहत आहे आपल्या मनाला. ओके, बट द नीड ऑफ फूड इज व्हॉट टेम्पररी. ओके, मग हे झालं कंटिन्युअस आणि टेम्पररीच्या बाबतीत. हे डिफरन्सिएशन पॉइंट आहेत आय आणि बॉडीच्या बाबतीत. नंतर हॅपीनेस, हॅपीनेस इज एन्श्योर्ड बाय व्हॉट, राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग. आता हे जे हॅपीनेस आहे किंवा सुख तुम्हाला जे काय फिलिंग देत आहे हॅपीनेसची किंवा सुखची, हे तुम्हाला एन्श्योर कसं होत आहे, तुमच्यामध्ये किंवा तुमच्या आता रिलेशनमध्ये कुठल्याही रिलेशनमध्ये तुमचं जर राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग असेल तरच मग तुम्हाला त्या रिलेशनशिप मधनं हॅपीनेस किंवा सुख मिळणार आहे. लक्षात घ्या, काय असायला पाहिजे, 2 गोष्टी असणं गरजेचं आहे. खात्री तुम्हाला कधी मिळणार आहे की त्या रिलेशनशिप मधनं सुख किंवा हॅपीनेसची फिलिंग येणार आहे
रिस्पेक्टची फिलिंग येणार आहे, ट्रस्टची फिलिंग येणार आहे. कधी? जर दोन महत्वाच्या गोष्टी त्या रिलेशनशिप मध्ये असतील, त्या कुठल्या आहेत? राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग असणे महत्वाचे आहे. तरच मग तुम्हाला त्या गोष्टीतनं सुख आणि हॅपीनेस मिळणार आहे. तसंच हे कशामध्ये झालेलं आहे? आयच्या बाबतीत. तसंच फिजिकल फॅसिलिटी, बॉडी आपण म्हणतोय, बॉडी किंवा फिजिक्स सुविधा, फिजिकल फॅसिलिटी, इट इज एन्श्योर. जर फिजिकल फॅसिलिटी किंवा सुविधा कशामधनं आपल्याला हे होत आहे? एन्श्योर काय? बाय व्हॉट? ऍप्रोप्रिएट फिजिकल केमिकल थिंग्स. म्हणजेच काय आहे? त्यामध्ये फिजिकल फॅसिलिटीचं तुम्हाला राईट अंडरस्टँडिंग माहित असायला पाहिजे. राईट अंडरस्टँडिंग म्हणजेच काय? तुमच्या कामासाठी तुम्ही कुठल्या फिजिकल फॅसिलिटी वापरायच्या आहेत, किती वापरायच्या आहेत, कुठं वापरायच्या आहेत, हे जर राईट अंडरस्टँडिंग तुम्हाला कळालेलं आहे, फिजिओकेमिकल थिंग्स कशा वापरायच्या, कुठं वापरायच्या, किती वापरायच्या तुमचं काम पूर्ण करण्यासाठी, हे राईट अंडरस्टँडिंग इन टर्म्स ऑफ फिजिकल फॅसिलिटी, सुविधामध्ये जर राईट अंडरस्टँडिंग असेल तर काय आहेत? तुम्हाला जे काय तुमच्या नीड्स आहेत बॉडीच्या, ते तुम्ही फुलफिल करू शकणार आहात. लक्षात घ्या. मग इथं काय दिलेलं आहे की आयच्या ज्या नीड्स आहेत, सुख आणि हॅपीनेस, हे तुम्हाला खात्रीपणे जर पाहिजे असतील तर त्यामध्ये रिलेशनशिप मध्ये दोन गोष्टी आवश्यकता आहे, राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग. तरच तुम्हाला त्या गोष्टीतनं सुख मिळणार आहे. तसंच फिजिकल फॅसिलिटीच्या बाबतीत बॉडीची कुठलीही रिक्वायरमेंट खात्रीपणे जर फुलफिल करायची म्हटला, तुम्ही एन्श्योर करायची म्हटला, तर फुलफिल करायचं म्हटलं तर काय गरजेचं आहे? त्या राईट अंडरस्टँडिंग गरजेचं आहे. की राईट अंडरस्टँडिंग इन केस ऑफ व्हॉट? राईट अंडरस्टँडिंग की तुम्ही त्या फिजिकल फॅसिलिटी किती वापरायच्या तुमचं काम पूर्ण करण्यासाठी, कुठं वापरायच्या आणि कधी वापरायच्या, हे जर राईट अंडरस्टँडिंग फिजिकल फॅसिलिटीच्या बाबतीत जर तुम्हाला लक्षात आलं तर तुमच्या बॉडीच्या ज्या नीड्स आहेत, त्या गरजा आहेत, ते तुम्ही फुलफिल करू शकणार आहात. लक्षात येते का? ओके. म्हणजे आय मध्ये राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग पाहिजे, तरच तुम्हाला नीड्स ऑफ आय फुलफिल करता येतील. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीतनं सुख आणि हॅपीनेस मिळणार आहे. आणि बॉडीच्या नीड्स ज्या फुलफिल करायच्या आहेत, म्हणजेच फिजिकल फॅसिलिटी किंवा सुविधा ज्या काही तुम्ही वापरताय, त्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग असणे गरजेचं आहे. म्हणजे कुठं वापरायचं, कधी वापरायचं, केव्हा वापरायचं, हे जर राईट अंडरस्टँडिंग असेल तर तुम्ही बॉडीच्या नीड्स फुलफिल करू शकणार आहात. लक्षात आलेलं आहे? आता हॅव्हिंग फिजिकल फॅसिलिटी ensures the fulfillment of need of our body but it does not fulfill the need of eye. म्हणजे तुमच्याकडे भरपूर फिजिकल फॅसिलिटीज आहेत, मग ते काय करतात? फिजिकल फॅसिलिटी किंवा सुविधा जर असतील भरपूर, तर त्या कशाची गरज पूर्ण करतायत? नुसत्या बॉडीच्या गरजा पूर्ण करता आहेत, त्या आयच्या गरजा पूर्ण करत नाही. कारण की तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, फिजिकल फॅसिलिटी आहेत, मग त्या गरजा कुणाच्या फक्त पूर्ण करतायत? बॉडीच्या. मग सेल्फच्या त्या गरजा पूर्ण करत नाही. म्हणजेच hence for every human being we need to fulfill need of both. कुणाच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत, नुसत्या बॉडीच्या गरजा पूर्ण करत राहायचं नाही. आताच्या स्थितीमध्ये तेच होते, फिजिकल फॅसिलिटी कमवण्यासाठीच आपण फक्त धडपड करतो आहे. खरंच आपल्या सेल्फला काय पाहिजे आहे? सुख पाहिजे आहे, हॅपीनेस पाहिजे आहे, थोडासा विश्रांती पाहिजे आहे. सारखं आपण दगदग पैशाच्या पाठीमागे करतो आहे. हे न करता आपण आपल्या गरजा दोन्हीकडच्या भागवायला पाहिजे, कुणाच्या? आयच्या आणि सेल्फच्या पण. मग आयच्या गरजा काय आहेत? हॅपीनेस किंवा सुख. आणि बॉडीच्या गरजा काय आहेत? फिजिकल फॅसिलिटी. मग पहिलं आयच्या आणि नंतर बॉडीच्या गरजा पूर्ण करणे म्हणजे तुम्ही गरजा कुणाच्या पूर्ण करतायत? ऍज अ होल ह्युमन बीइंगच्या गरजा पूर्ण करतायत. आले लक्षात? ओके विथ दिस? Yes, ma'am. Okay. So this we have covered, that is need part. इथं काय दिलेलं आहे? नीड्स आयच्या काय आहेत? हॅपीनेस. दॅट इज नथिंग बट हॅपीनेस यू आर गेटिंग इफ यू हॅव दॅट इन द रिलेशनशिप. ट्रस्ट असेल, रिस्पेक्ट असेल. फिजिकल फॅसिलिटी नीड आहेत बॉडीच्या, त्या कुठं मिळतात तुम्हाला? फूड आहे, क्लोथिंग आहे, शेल्टर आहे. इन क्वांटिटी द नीड्स आर व्हॉट ऑफ आय इज क्वालिटेटिव्ह.
कारण की हे रिस्पेक्ट, ट्रस्ट, हॅपीनेस आपण मेजर करू शकत नाही. सो इट इज क्वालिटेटिव्ह, व्हॅल्यू बेस आहे. आणि बॉडीच्या ज्या फिजिकल फॅसिलिटीज आहेत त्या आपण मेजर करू शकतो, बघू शकतो आहे. सो इट इज क्वांटिटेटिव्ह. जे नीड्स आर फुलफिल बाय व्हॉट, आयच्या ज्या नीड्स आहेत त्या फुलफिल कशा होत आहेत, जर रिलेशनशिप मध्ये राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग असेल तर आयच्या गरजा पूर्ण होणार आहेत. म्हणजेच तुम्हाला त्या रिलेशनशिप मध्ये ट्रस्ट असणार आहे, रिस्पेक्ट मिळणार आहे आणि तुम्हाला फिलिंग मिळणार आहे त्या रिलेशनशिप मध्ये काय, सुख आणि हॅपीनेस. नीड्स आर फुलफिल बाय बॉडी बाय व्हॉट, दॅट इज नथिंग बट फिजिकल फॅसिलिटी, फूड, क्लोथिंग. खरं हे जर राईट अंडरस्टँडिंग त्यामध्ये असणं गरजेचं आहे. राईट अंडरस्टँडिंग हाऊ द फिजिकल फॅसिलिटी यू आर गोइंग टू यूज, किती प्रमाणात, कुठं आणि कसं वापरायचं आहे, हे जर तुम्हाला राईट अंडरस्टँडिंग, तर राईट अंडरस्टँडिंग पाहिजे. राईट अंडरस्टँडिंग जर असेल तर फिजिकल फॅसिलिटीमध्ये तर बॉडीच्या गरजा तुम्ही पूर्ण करू शकणार आहात. मग नुसतंच बॉडीच्या गरजा पूर्ण करणं हे तुमचं उद्दिष्ट आहे का? नाही. दोन्हीच्या पण गरजा पूर्ण करा. ऍज अ ह्युमन बिंग होल you can satisfy or you can fulfill both the needs of what, that is human being. आय आणि बॉडीच्या दोन्ही पण गरजा पूर्ण करा. लक्षात आलेला हा पार्ट? नीड्स येस मॅम. टेबल लक्षात आलं का? येस मॅम. ओके. आता नेक्स्ट पार्ट इज नथिंग बट, आता हा ऍक्टिव्हिटी साठी मी एक पुढचं लेक्चर घेते. आता हा टाईप मध्ये काय आहे? आय मध्ये इट इज अ टाइप ऑफ कॉन्शियस. It is a type of conscious, and the second body is nothing but physiochemical, that is material. म्हणजे इथेच आपण इथं क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह इथं जो सांगितलेला आहे तोच इथं पार्ट आहे. ज्या आयच्या गरजा आहेत तो टाईप कुठला आहे, त्या कुठल्या गरजा आहेत, दॅट इज नथिंग बट कॉन्शियस. म्हणजेच काय, नॉन मटेरियल. कॉन्शियस म्हणजे नॉन मटेरियल का म्हणतायत? कारण की ट्रस्ट, रिस्पेक्ट, हॅपीनेस हे आपण मेजर पण करू शकत नाही आणि व्हिज्युअलाइज म्हणून म्हणू शकतो आपण, बघू पण शकत नाही असं आहे. ट्रस्ट मिळतोय आपल्याला, रिस्पेक्ट मिळतो आहे, खरं आपण सांगू शकत नाही की हे ट्रस्ट आहे, हे रिस्पेक्ट आहे, हे हॅपीनेस आहे असं. ओके, म्हणजे ते नॉन मटेरियल आहे. इट इज नॉट नॉन मटेरियल, अँड दॅट नॉन मटेरियल इट इज नथिंग बट द वर्ड इज नथिंग बट कॉन्शियस. सो ज्या काय आय आहे त्याचा टाईप कुठला आहे, ज्या नीड्स आहेत, इट इज कॉन्शियस, दॅट इज नॉन मटेरियल. तसंच बॉडीच्या ज्या नीड्स आहेत त्या कशा आहेत, मटेरियल आहेत. म्हणजेच काय, आपण ते मेजर करू शकतो, आपण बघू पण शकतो आहे, आपण कुठल्या फिजिकल फॅसिलिटी किती वापरलेल्या आहेत, कुठं वापरलेल्या आहेत ते बघू पण शकतो आहे. मटेरियल आहे, दिसतंय आपल्याला, मटेरियल आहे. म्हणजेच त्या कुठल्या आहेत, फिजिओकेमिकल थिंग्स आहेत ज्या आपण वापरतो आहे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा कुठलीही ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी. घरातील दॅट इज नथिंग बट फ्रीज आहे, टीव्ही आहे, हाऊस आहे, दॅट इज नथिंग बट मटेरियल. सो ह्याला नाव दिलेलं आहे मटेरियल म्हणजेच फिजिओकेमिकल, आणि नॉन मटेरियल म्हणजेच काय आहे, व्हॅल्यू आहेत वेगवेगळ्या, हॅपीनेस आहे, ट्रस्ट आहे, रिस्पेक्ट आहे, ग्रॅटिट्यूड, ग्लोरी, लव्ह फीलिंग. ऑल दिस आर नथिंग बट द व्हॅल्यू अँड इट इज नॉन मटेरियल. म्हणजेच त्याला वर्ड काय दिलेला आहे, कॉन्शियस. सो इट इज अ टाईप. आयच्या खाली काय येणार आहे, कॉन्शियस किंवा नॉन मटेरियल, आणि इट इज अ टाईप, बॉडीच्या खाली काय येणार आहे, फिजिओकेमिकल किंवा मटेरियल. आले लक्षात? Yes, ma'am. आता रिपीट करा. आता मी इथंच तुम्हाला सांगितलेले आहे, ज्या नीड्स आहेत आयच्या, क्वालिटेटिव्ह आहेत, क्वांटिटेटिव्ह आहेत. आयच्या जेव्हा तुम्ही नीड्स बघतात, क्वालिटेटिव्ह म्हणजेच काय आहे, कुठल्या कुठल्या येतात त्या, रिस्पेक्ट आहे, ट्रस्ट आहे, हॅपीनेस आहे, ते आपण मेजर करू शकतो का? मेजर करू शकतो का की ट्रस्ट 3 kg मिळणार, मला हॅपीनेस एवढा मिळालेला आहे, तेवढा मिळालेला आहे, असं मेजर करू शकत नाही किंवा आपल्याला ते दिसत पण नाहीये. लक्षात घ्या, हॅपीनेस म्हणजे कसं किंवा रिस्पेक्ट कसं असं दिसत नाहीये. आपण म्हणू शकत नाही की हे रिस्पेक्ट आहे, हे ट्रस्ट आहे, असं म्हणू शकत नाही. हे लव्ह आहे असं काय म्हणू शकत नाही. यू कॅनॉट डिस्टिंग्विश. म्हणून ते काय म्हणतात की इट इज नॉन मटेरियल. हे काय आहे, त्याला एक नाव दिलेलं आहे त्यांनी, हे काय आहे, इट इज नॉन मटेरियल. जसं फूड, क्लोथिंग, बॉडीच्या ज्या नीड्स आहेत, फूड, क्लोथिंग, हे काय मटेरियल आहे. आपण म्हणू शकतो की बाबा इथं ऍपल ठेवलेला आहे, इथं काय आहे, हे ड्रेस आहे, आणि ते आपण मेजर पण करू शकतो आहे. किती किलो ऍपल घेतलेला आहे, एक ऍपल घेतलेला आहे,
2 ऍपल घेतलेले आहेत असं मेजर करू शकतो. असं म्हणतोय का इथं आपण एक ट्रस्ट आहे, हा 2 ट्रस्ट आहे, 2 रिस्पेक्ट आहे असं म्हणू शकत नाही. म्हणून त्याला नॉन मटेरियल म्हटलेलं आहे. ज्या काय ट्रस्ट, रिस्पेक्ट, हॅपीनेस आहे, ज्या नीड्स आहेत गरजा आयच्या, त्याला आपण नॉन मटेरियल म्हटलेलं आहे. आणि तसंच बॉडीच्या गरजा आहेत काय आहेत, फिजिकल फॅसिलिटी, त्या आपण मेजर करू शकतो. ओके, आपल्याला फूड किती लागतं आहे, भाज्या किती लागतं आहे, त्या आपण बाहेरनं आणतो आहे, विकत घेताना आपण मेजर करूनच आणतो आहे किती लागतं आहे आपल्याला. 1 पेंडी लागते आहे किंवा 3 किलो 2 किलो लागतं आहेत, असे मेजर करतोय आपण. म्हणजे ते मटेरियल आहे. आपण म्हणू शकतो की इथं मी ऍपल ठेवलेला आहे, इथं मी भाज्या ठेवलेल्या आहेत, मटेरियल आहे ते. सो इट इज नीड्स ज्या बॉडीच्या आहेत त्या मटेरियल आहे. मटेरियललाच दुसरा अर्थ काय सांगितलेला आहे, फिजिओकेमिकल. फिजिकली आपण तो टच करू शकतो, केमिकल, फिजिओकेमिकल आहे ते मटेरियल. तसंच नॉन मटेरियलच्या बाबतीत त्याला नाव काय दिलेलं आहे, इट इज कॉन्शियस. इट इज अ फिलिंग आहे ते आपण बघू शकत नाही किंवा मेजर पण करू शकत नाही, म्हणून त्याला नॉन मटेरियल म्हटलेलं आहे. आणि त्याला नॉन मटेरियलचा अर्थ काय आहे, दॅट इज नथिंग बट इट इज नॉन कॉन्शियस. त्याला वर्ड दिलेला आहे, दॅट इज नथिंग बट कॉन्शियस. मग आय साठी काय आहे, ते नीड्स कॉन्शियस आहेत, नॉन मटेरियल आहेत. आणि बॉडीच्या काय आहेत, फिजिओकेमिकल किंवा मटेरियल आहे. आलं लक्षात? Yes, ma'am. Okay. So the second part, that is activity, we will take the next lecture. So I will first stop whatever the present I will take. After that we will stop the lecture. Any doubt regarding this second unit? आतापर्यंत जे काय सांगितलेलं आहे, टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला मी हे टाकते, who is absent. फर्स्ट सगळ्यांनी लोअर युअर हँड. जे काय रेस केले होते ना हँड्स, ते पहिलं लोअर करा, म्हणजे मला सिरियल वाईज इथं नंबर दिसतील तुमची. सगळ्यांनी जे काय रेस केले होते हँड 31, 36, लोअर युअर हँड. 31 गणेश. Okay, I will put the absent number. टेलिग्राम ग्रुपवर पाठवून करते. 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12 13 14 15 प्रेझेंट आहे का? रोल नंबर 15. 15 इज absent. 16 आहे, 17 आहे, 18 आहे, 19 आहे, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 31 आहे, 32, 42 आहे, 44 आहे, 52 आहे का? 52, 55, 59. त्यातलं कोण आहे का? Please absent roll number 15, 52, 55, 59. So thank you for listening. If you have any doubt regarding the second unit, you can ask me through Telegram.